नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। समता फाउंडेशन महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर व ग्रामपंचायत चिखलगावच्या वतीने दिनांक 18 ऑगस्टला चिखलगाव ग्रामपंचायत येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराला उद्घाटक म्हणून आमदार संजय देरकर, अध्यक्ष म्हणून सरपंच रुपाली सुनील कातकडे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य काकडे, उपसरपंच सुनील कातकडे यासह मान्यवर उपस्थित होते। शिबिरात चिखलगावसह आजूबाजूच्या 10 किलोमीटरच्या अंतरावरील रुग्णांची तपासणी करण्यात आली। ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशांची शस्त्रक्रिया मोफत होणार आहे, तर ज्यांना शस्त्रक्रियेची गरज नाही अशांना सुनील कातकडे यांच्या संस्थेतर्फे मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे। या नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला। महात्मे फाउंडेशन तर्फे आम्हाला एक निरोप आला आणि आम्हाला शस्त्रक्रिया शिबिर आपल्या इथे राबवायचं आहे असं कळविण्यात आलं। 15 तारखेला तो दिवस तर चालला गेला, पण 16 आणि 17 हे दोनच दिवस आमच्याकडे उरले होते। पण आमच्याकडे आमचे जे कर्मचारी वृंद आहेत हे जवळपास 20-22 असल्यामुळे, आणि तसेच आमचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी किरण कुमार खैरे साहेब यांनी हा 2 दिवसामध्ये कॅम्प अरेंज केला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून पहिले आभार मानतो। आता अधिक वेळ झालेला आहे, मी शॉर्टकटमध्ये घेतोय कारण पेशंट 10 वाजतापासून आलेले आहेत। या कार्यक्रमाच्या संदर्भात नेत्र तपासणी आपल्या इथे केल्या जातील। नेत्र तपासणी केल्यानंतर ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया करायची आहे त्या रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत होणार आहे आणि ती शस्त्रक्रिया करण्याची डेट महात्मे रुग्णालय म्हणजे हॉस्पिटल आहे त्यांची समता फाउंडेशन यांच्याकडून आजच जाहीर केल्या जाईल। कार्यक्रमाची रूपरेषा ही अशी आहे। त्यानंतर तपासणी झाल्यानंतर ज्या कोणाला चष्मे लागतील त्या चष्म्याचं वाटप आम्ही स्वतः आमची जी संस्था आहे बहुउद्देशीय संस्था स्वर्गीय केशवराव नागोराव कातकडे बहुउद्देशीय शिक्षण संस्था चिखलगाव या संस्थेच्या वतीने आपण इथं मोफत चष्म्याचं वाटप म्हणजे आपण आज तपासणी करून त्यांचे तपासणी केल्यानंतर त्यांचे चष्मे तयार करण्यात येईल आणि चष्मे तयार झाल्यानंतर ज्या दिवशी ते डेट आपल्याला मिळतील तयार झाले त्या डेटला आपण चष्मे वाटपाचा कार्यक्रम आपल्या संस्थेमार्फत ग्रामपंचायत कार्यालयामध्येच आपण करणार आहोत। त्यामुळे एक हे नवीन आजची डेव्हलपमेंट आहे। आपल्या प्रसिद्धी याच्यात आपण मोफत चष्मे देणार होतो हे नव्हतं, पण आता आपण ही नवीन डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या संस्थेतर्फे चष्म्याचं वाटप करणार आहे, ते मोफत होणार आहे। तसेच या कार्यक्रमाला सर्व उपस्थित झाले आणि त्याबद्दल सर्वांचं मी परत एकदा चिखलगाव ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी महात्मे नेत्र रुग्णालयाच्या वतीनं या ठिकाणी नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा आयोजन या ठिकाणी केलं। खरंच कौतुकास्पद आहे, कारण आपला सर्वात महत्त्वाचा अवयव असेल तो डोळा आहे, नेत्र आहे आणि त्याला जोपासलं पाहिजे। 40-50च्या वयाच्या नंतर आपल्याला याचा त्रास होणं सुरू होतं, पण पुष्कळ वेळ आपण अलगर्जी करतो, जाऊ द्यानं काय होते आय ड्रॉप टाकला तर होऊन जाते। परंतु इतकं महत्त्वाचं आपल्या शरीराचं अंग असल्यामुळे याला काळजी घेणं फार गरजेचं आहे। आपल्याला आपले डॉक्टर्स डोळ्याविषयी नेहमी सांगत राहतात की डोळा कसा ठेवला पाहिजे, कशी स्वच्छता ठेवली पाहिजे, कारण आपल्या इथं आपल्या परिसरात प्रदूषणाचा खूप मोठा फटका आपल्याला आहे। इथं WCL कोळसा खदानी असल्यामुळे सर्वात जास्त इफेक्ट होतो आपण चालताना, बोलताना, गाडीवर चालताना सर्व इफेक्ट होते आपल्या डोळ्यावर आणि त्याची काळजी घेणं आपल्याला फार गरजेचं आहे। कारण आज आपल्याला आपण कुठेही फिरतो म्हटलं तर चष्माशिवाय फिरू शकत नाही। म्हणजे चांगला छोटा माणूस म्हणजे वयोवृद्ध असो की युवक असो त्याला सुद्धा आपण गाडीनं फिरत राहिला तर चष्मा घालून फिरल्याशिवाय जमत नाही, कारण इथं प्रदूषण खूप आहे। पण अशा वेळेस आपल्याला आपल्या अवयवावर लक्ष देणं फार गरजेचं आहे। आज या ठिकाणी आताच सुनील भाऊंनी सांगितलं की नेत्र तपासणी तर होईल, ज्यांची शस्त्रक्रिया होईल ही पतपडीवाले डॉक्टर महात्मेची जी टीम आहे ती टीम त्यांची गाडी पाठवते
आणि त्या जे रुग्ण असेल त्यांना आज तारीख देईल, त्या तारखेला उपस्थित राहायचं आहे. इथून ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील आणि ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं आपल्या जागेवरती पोहोचवून देतील. इतकी चांगली व्यवस्था आपल्या या ठिकाणी डॉक्टर महात्मेच्या रूपात फार चांगली व्यवस्था आपल्या या परिसरात होत आहे. मी खरंच त्या डॉक्टर महात्मेचं आणि त्यांच्या सर्व सवंगड्यांचं, त्यांच्या डॉक्टर्स, त्यांचे जे सहकारी आले त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की एक चांगली सुविधा आम्हाला आमच्या भागात डॉक्टर महात्मे देत आहे. कारण बघतो आम्ही आजच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून मारेगावला, झरीला, पुष्कळ ठिकाणी आम्ही हे कॅम्प घेतले आणि खरंच उपयुक्त कॅम्प आहे आपल्या सर्वांच्या. कारण आपण सर्वजण डोळ्यासाठी आज आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलं तर 10-15 हजार रुपयाशिवाय कमी नाही, इतका पैसा खर्च लागतो. आणि आपल्याला माहित आहे की आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला सांगून गेले, आम्ही निवडणुकीपर्यंत निवडणुका केल्या, परंतु निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला कधी दिसणार नाही, आम्ही सर्व समाजकारणच करत आहोत. कुठेही रुग्ण तपासणं असो, आम्ही आत्ताच एक झरीला मोठा कॅम्प घेतला, दत्ता मेघेची पूर्ण टीम आली होती, जवळपास 250 पेशंटला आम्ही दत्ता मेघेला पाठवला. तिथं त्यांची शस्त्रक्रिया असो, त्यांना कोणतेही दुर्धर आजार असो, त्या आजारावर मोफत उपचार करून त्यांना परत त्यांच्या गावी पाठवलं. इतकं चांगलं असं कार्य त्या दत्ता मेघे रुग्णालयाचं सुद्धा आहे. म्हणून आम्ही आता फक्त ठरवलं आहे की जिथं जिथं एक डोळ्याचे कॅम्प असो, आरोग्य तपासणीचे कॅम्प असो, दुर्धर आजाराचे कॅम्प असो, याच्यावर आमचा जास्त भर आहे. कारण आपल्या परिसरात या प्रदूषणामुळे आणि या बाकीच्या गोष्टीमुळे आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण बाहेर प्रायव्हेट कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलं, कोणताही छोटा मोठा आजार झाला तरी खूप पैसे लागते. म्हणून हे मोफत कसे सुविधा आपण आपल्या नागरिकापर्यंत कशा पोहोचवता येईल हा प्रयत्न आमच्या सर्व पक्षाच्या सर्व प्रमुखांचा आणि आम्ही इथं काम करणारे सर्व या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचा एकच उद्देश आहे की आपल्या गावातील जनतेची सेवा करणं. ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस निवडणुका, परंतु बाकीच्या वेळेस 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा आम्हाला मूलमंत्र दिला आहे. त्या मूलमंत्राप्रमाणे आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत. मी आज या ठिकाणी सर्व हतपिढीचे जे डॉक्टर्स आले आहेत त्यांचं खरंच मनापासून कौतुकही करतो, आभारी मानतो. आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या डोळ्याची तपासणी करून घ्यावी. जे डॉक्टर सांगतील त्या पद्धतीनं त्याची निगा राखावी. ज्यांना ऑपरेशन सांगतील त्यांनी त्या तारखेला इथं उपस्थित राहावं. गाडी इथंच येईल आणि इथूनच आपल्याला घेऊन जाईल. एवढंच आजच्या प्रसंगी करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये वयाच्या 55 नंतर एक मोत्याबिंदूसारखा आजाराला सुरुवात होत असते. आपण खेड्या भागात असतो त्याच्यामुळे आपण म्हणतो की मला दूरचे चेहरे ओळखू येत नाही, अंधाबंध दिसतो. अशाला हा मोत्याबिंदूसारखा आजार असतो. या मोत्याबिंदूचं जर आपण वेळीच इलाज करून घेतलं तर जी आपली दूरदृष्टी कमी झालेली असते ते पुन्हा आपण परत आणू शकतो. जर आम्ही तुमच्या डोळ्याची तपासणी केली, आम्ही तुम्हाला सांगतो की मोत्याबिंदू आहे, ऑपरेशन करून घ्या, तुम्ही टाळाटाळ करता. तो मोत्याबिंदू नंतर काचबिंदूकडे जातो आणि मग कितीही पैसा खर्च केला तरी आपली जी दूरदृष्टी आहे ती परत आणता येते. म्हणून ज्या रुग्णांना मोत्याबिंदूचा आजार सांगितला जाईल त्यांनी 21 तारखेला ठीक 1 वाजता इथं हजर राहायचं आहे. 21 तारखेला महात्मे नेत्रीपणी नेत्ररुग्णाची गाडी इथे येईल, तुम्हाला 21 तारखेला घेऊन जाईल. 22 तारखेला तुमच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करून 23 तारखेला पुन्हा आणून सोडून दिले जाईल. आपण सुरुवातीला 70 लोक घेऊन जाणार आहोत. त्याच्यापेक्षा जर जास्त झाले तर आपण 24 तारखेला घेऊन जाऊ. अशा आपल्या 70 लोकांच्या बॅचेस राहतील. म्हणून ज्यांना ऑपरेशन सांगितलं जाईल त्यांनी त्या वेळेवर हजर राहायचं आहे. ऑपरेशनला येताना 2 राशन कार्ड, 2 आधार कार्ड, झेरॉक्स आणि ओरिजिनल पण सोबत घेऊन यायचं आहे. आणि तुमच्याकडे जर आयुष्यमान भारतचा कार्ड बनला असेल तो पण सोबत ओरिजिनल घेऊन यायचा आहे. राशन कार्ड आणि आधार कार्डच्या 2 कॉपी झेरॉक्स आणि ओरिजिनल आयुष्यमान भारतचा कार्ड आणि घरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, ग्लास, चादर हे सोबत घेऊन यायचं आहे. काही रुग्ण असे असतात ज्या वयाच्या 38-40 नंतर ज्यांना स्त्रिया असतील तर तांदळातले खळे गोटे दिसत नाही, पुरुष मंडळी असतील अशांना पेपरचे बारीक अक्षर दिसत नाही, अशांना आपण एक चष्म्याचा नंबर इथे काढून देऊ. तो चष्मा जर तुम्हाला बाजारात गेल्यानंतर 700-800 रुपये पडतो, पण इथे तुम्हाला ग्रामपंचायततर्फे तुम्हाला ह्या मार्फत तुम्हाला मोफत मिळणार आहे संस्थेतर्फे.
तर ज्यांना ज्यांना चष्म्याचा नंबर निघेल त्यांनी आपली चिठ्ठी इथे जमा करून द्यायची आहे. चष्मे त्या चिठ्ठ्या नागपूरला घेऊन जाऊ. इथे चष्मे बनवण्यासाठी 2-3 दिवस वेळ लागतो आणि त्यानंतर इथं पुन्हा पाठवून देऊ. इथं आल्यानंतर ते तुम्ही मोबाईल नंबर देऊन जालच, त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला फोन करतील आणि बोलून तुमचे चष्मे तुम्हाला दिले जाईल. अशा पद्धतीने हा आपला शिबिर राहील. आणि तत्सम जे म्हणून आरोग्यासाठी लागणार आहे त्या सर्व सोयी पुरवण्याचं एक अभिवचन त्यामध्ये होतं आणि आज त्याची पूर्तता करत असताना अतिशय समाधान वाटते की त्या पूर्ततेचं एक पाऊल पुढे पडलेलं आहे. दृष्टी ही मानवी जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दृष्टीशिवाय सृष्टी पाहता येत नाही आणि ती सृष्टी दाखवण्याचा दृष्टिकोन ठेवून सुनील भाऊंनी डॉक्टर महात्मे यांच्या संता फाउंडेशन तर्फे आणि ग्रामपंचायत चिखलगाव तर्फे हे नेत्र शिबिराचं तपासणी आणि शस्त्रक्रियेचं आयोजन केलं आहे. कौतुकास्पद आहे. या त्यांच्या सोबतीला सन्माननीय आमदार साहेब अतिशय कर्तव्यदक्ष आहे की एक विरोधी आमदार असताना सुद्धा या विभागातील कामांना गती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मंत्रालयातले मंत्री जरी ऐकत नसतील तर त्यांच्या मंत्रालयात जाऊन ते काम कसं खेचून आणायचं किंवा अधिकाऱ्यापर्यंत जाऊन त्या कामाला कशी गती द्यायची याचं कसं आम्ही अनुभवतो आहे. आणि निश्चितच त्यांच्या या कार्यकाळात समाजसेवेला आणि या परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. आपल्या सर्वांच्या मदतीने आणि पुढे चालून अतिशय संघर्षमय काळ आहे. या काळाचा संघर्ष करण्यासाठी तुमची सर्वांची मदत लागणार आहे. शिवसेनेचं ब्रीद आहे 20% राजकारण आणि 80% समाजकारण. या समाजकारण करताना अनेक अडथळे पार करून आपल्याला हे कार्य तडीस न्यायचं आहे. मी शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिराला उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय भाऊ देरकर, आपल्या ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील भाऊ कातकडे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र काका वाबिटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भाऊ काकडे, तसेच आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व उपस्थित सर्व ग्रामवासी. आपण आज महात्मे रुग्णालयातर्फे आज नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केलेले आहे. या आयोजनाचा उद्देश आहे की आपल्या गावातील जनतेला इथे गावातच लाभ मिळाला पाहिजे, त्यांच्या या दृष्टीने आपण आयोजन केलेलं आहे. आणि या शिबिरामध्ये आता हे उद्घाटनीय कार्यक्रम झाल्यानंतर लगेच रुग्णांची तपासणी सुरू होणार आहे आणि ज्या रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया होणार आहे त्यासाठी त्यांनी नागपूर महात्मे हॉस्पिटलतर्फे गाडी पाठवणार आहे. ते आपल्याला सुखरूप नेतील आणि आणून देतील. आणि या प्रसंगी आपल्या क्षेत्राचे आमदार साहेब संजूभाऊ देरकर यांचं आपल्या गावाला ग्रामपंचायतीला नेहमीच सहकार्य आहे. कोणतीही वेळ पडली की ते लगेच त्याच दिवशी पत्र देतात आणि आपल्या गावातला एक मोठा प्रॉब्लेम आहे तो शेतकऱ्यांना नदीतून जावं लागते शेतीसाठी, तो पुलाचाही प्रश्न त्यांनी मार्गी लावत आहे आणि मोठं सहकार्य आहे. आणि मी माझे 2 शब्द संपवते.